आहे सोप्या पद्धतीने आणि माझ्या स्टाईलने अशी शेवायची खीर बनवणार आहे। तर ह्याची रेसिपी तुम्ही लास्टपर्यंत बघा। आणि पहिल्यांदा 1 चमचा तूप घालणार आहे। त्याच्यानंतर मी 2 चमचे बेसन घालणार आहे त्याच्यात। तुम्ही ही माझी जी रेसिपी आहे ती एकदा करून बघा। बेसनचा वापर केल्यामुळे ना एकदम अशी घट्ट अशी बनते खीर आणि एकदम अशी स्वादिष्ट लागते। हे चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन। छान असं बेसन भाजून घ्यायचं पहिला। त्याच्यानंतर हे आपण शेवाया ह्याच्यामध्ये ॲड करायच्या। ह्या पण चांगल्या रंग बदलूपर्यंत चांगल्या भाजून घ्यायच्या। बेसनचा वापर केलाय असं तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ह्याच्यात म्हणजे आपण बेसनचा वापर केलाय। छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या शेवया आणि बेसन कलर बदलूपर्यंत भाजायचा चांगल्या। हे असा एकदम ब्राऊन कलर होईपर्यंत हलका असा भाजून घ्यायचा आहे छान असं। ही शेवायची खीर बनवण्याची सगळी तयारी मी करून घेतलेली आहे। टाकणार आहे शेवाया ज्या मी तुपामध्ये भाजून घेतल्यात बेसन सोबत। तुम्ही पण माझी ही टिप्स करून बघा की बेसनचा उपयोग करून बघा। हे आता त्याच्यात मी घालणार आहे साखर। त्या साखरेनंतर आता मी त्याच्यात ॲड करणार आहे दूध। ह्याच्यामध्ये मी दूध ॲड केलेलं आहे। आता थोडंसं पाणी पण त्याच्यात ॲड करू। त्याच्यात हे रोस्ट केलेले काजू टाकणार आहे। ह्याला मी असं 10 मिनिट झाकून ठेवून मंद आचेवर शिजवून घेणार आहे। बघा असं 10-15 मिनिट अशी मी शिजवून घेतलेली आहे खीर। किती अशी थिक झाली बघा, किती छान झाली। असं तुम्हाला वाटणार पण नाही की ह्याच्यामध्ये बेसन यूज केलेलं आहे। अजून थोडा 1-2-4 मिनिट तसंच ठेवणार आहे शिजवण्यासाठी। अशी छान अशी खीर बनवून आपली रेडी आहे। तर आज आपण देणार आहे चिकू गोलूसाठी स्पेशल केलेली आहे। त्यांच्या पप्पांना सुद्धा देऊन आपण त्यांचं रिॲक्शन बघूया की ते काय रिॲक्ट करतात खाऊन। तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा रिॲक्शन बघण्यासाठी। खीर अशी तयार आहे। थोडीशी थंड झाल्यानंतर आपण चिकू गोलू आणि त्यांच्या पप्पांना खीर देऊन त्यांचं रिॲक्शन बघू, त्यांना आवडते का ते।
तुम्हाला जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. कसं झाले? मस्त झाले. थँक्यू. पण तुमच्यासाठी नाही, तुझ्यासाठी नाही, चिकू गोलूसाठी.